सर्वांना नमस्कार. आत्ताच एक बातमी वाचली की पवार साहेबांना रुबी हॉल पुण्यामध्ये शिफ्ट करण्यात आलेलं आहे. त्यांना आरोग्याविषयी काही तक्रारी जाणवू लागल्या, जसं की श्वसनामध्ये त्रास आणि खोकला, आणि त्यासाठी उपचार म्हणून त्यांना रुबी हॉलमध्ये शिफ्ट करण्यात आलेला आहे. आणि आत्ताचा हा व्हिडिओ मी बनवतो याच्या मागचा हेतू हाच की पवार साहेब का आजारी पडले. तर यासाठी तुम्हाला मूळतः आयुर्वेद समजून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचं शरीर समजून घेणं गरजेचं आहे आणि आजूबाजूचा निसर्ग समजून घेणं गरजेचं आहे. आयुर्वेदामध्ये ऋतुमान मराठी ऋतुचर्येतले जे ऋतू आहेत त्यांची विभागणी विविध स्तरांवरती केलेली आहे आणि ऋतूंनुसार शरीरामधील जे दोष आहेत ते कसे बदलतात हे स्पष्ट सांगितलेलं आहे. मागच्या काही काळांमध्ये हेमंत ऋतू आणि नंतर शिशिर ऋतू म्हणजे दिवाळीनंतरचा सर्व काळ, यामध्ये सर्व ठिकाणी थंडी होती. थंडीबरोबर आपण सर्वांनी खूप पोषण आहार घेतलाय, कारण की शरीरामध्ये थंडी आजूबाजूच्या भोवती वाढलेली असताना शरीरामध्ये भूक वाढते आणि आपण अतिप्रमाणात खातो आणि ह्या खाणे हे सर्वांसाठी गरजेचे असते आणि त्या दिवसांमध्ये ते योग्यही असते. पण या दिवसांमध्ये शरीरामध्ये कफाचा संचय होतो आणि जशी जशी उष्णता वाढू लागते, जसं की मागच्या काही दिवसांपासून आठवड्यापासून जी उष्णता वाढू लागलेली आहे, या उष्णतेबरोबर कफाचं विलयन व्हायला लागतं. म्हणजे कफाचा प्रकोप व्हायला लागतो. जो कफ शरीरात साचून राहिलेला आहे तो वितळायला लागतो आणि शरीरातील कफाची जी स्थानं आहेत तिथं व्यक्त व्हायला लागतो. म्हणजे कफाची स्थानं कोणकोणची आहेत? मुख्यतः आपला श्वसनाचा भाग, छातीच्या वरचा भाग हा कफाचं स्थान धरला जातं आणि तिथं तो वितळायला लागला की मुख्यतः ज्यांना श्वसनाचे विकार आहेत, दमा वगैरे आहे, यांना ते प्रॉब्लेम्स जाणवावे लागतात, श्वसनामध्ये त्रास व्हायला लागतो. आणि ह्याची आत्ताशी सुरुवात आहे. ह्याची सिव्हिअरिटी ही जास्तीत जास्त चैत्र महिना किंवा चैत्र पालवी जेव्हा फुटते, निसर्गामध्येही कफाचा काळ जास्त असतो आणि शरीरातही कफाचा काळ किंवा कफाचा प्रकोप जास्त असतो. म्हणूनच निसर्गामध्ये नवीन पालवी फुटत असते आणि शरीरामध्ये कफाचा विलयन होऊन आपण कफ बाहेर पडत असतो शरीरातून. किंवा अनेकांना घशाच्या इथे गिळगिळीत जाणवणं, श्वसनाचे त्रास होणं किंवा ॲलर्जी जास्त येणं हे या दिवसांमध्ये प्रामुख्याने आढळतं. तर काळजी काय घेणं गरजेचं आहे हे महत्वाचं आहे. या दिवसांमध्ये गोड खाणं टाळा, थंड खाणं टाळा, जेणेकरून तुमचा कफ कमी राहील आणि तुम्हाला निरोगी राहण्यासाठी मदत होईल. थंड ठिकाणी जाणं, थंड खाणं टाळणं, गोड खाणं टाळा. अनुप्रदेशातील आणि ग्राम्य मांस टाळा. अनुप्रदेशातील म्हणजे पाण्यातील, जसे की मासे वगैरे असो, अशा गोष्टी खाणं टाळा जे की तुमच्या शरीरातील कफ वाढवतील. आणि त्याचबरोबर ग्राम्य म्हणजे गावामध्ये पाळलेले, एका ठिकाणी बांधून ठेवलेले प्राणी, ह्यांचं मांस जे आहे ते खाणं टाळा. एखाद्या ठिकाणी फिरणारे किंवा रोज चरणारे प्राणी असतील त्यांचे मांस तुम्ही नक्कीच खाऊ शकता, जे की कफकर नसतं. तर अशा प्रकारे कफाची काळजी घ्या. यावरती अजून आपण व्हिडिओ काढूयात. दमा असणाऱ्यांना किंवा आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि सर्वांना निरोगी ठेवूयात.